अनेकांच्या डोळ्यांची दृष्टी परत आणणारे बाफना फाउंडेशन, शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई व बाफना फाउंडेशन पेन रायगड यांच्या सहयोगाने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेत्ररोग निदान तपासणी कार्यक्रम आज पेण जैन हॉल भाजी मार्केट येथे या कार्यक्रमाचे शिबिराचे आयोजन केलं होतं। विशाल शेठ बाफना यांच्या माध्यमातून 6वे कॅम्प आज जैन हॉल येथे घेण्यात आले। तालुक्यातून शहरातून मोठ्या प्रमाणात गर्दी आज या कॅम्पमध्ये दिसली, सातत्याने चाललेला आहे। शिबिर अनेक लोकांच्या डोळ्यांची दृष्टी परत आणण्याचं काम विशाल शेठ बाफना फाउंडेशन यांच्या माध्यमातून होत आहे। प्रत्येक वेळेस 40 ते 50 लोकांना घेऊन जाऊन त्यांचं ऑपरेशन व्यवस्थितपणे करून त्यांना घरापर्यंत पोहोचतं करून त्यांची व्यवस्थित तपासणी सुद्धा करण्यात येत आहे। एका डोळ्याचे ऑपरेशन होऊन परत एकदा दुसऱ्या डोळ्याच्या ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा लोक जात आहेत। आज सुमारे 100च्या वर लोकांच्या तपासण्या होऊन 40 ते 45 लोकांना आज ऑपरेशनसाठी घेऊन जाणार आहेत। अनेकांचे आशीर्वाद विशाल शेठ बाफना यांना मिळत आहेत। चांगलं काम करत आहेत अशा अनेक लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड। काय नाव तुमचं? सुधाकर शंकर मनोरे। एका डोळ्याचं ऑपरेशन तुमचं झालेलं आहे हो, आणि आता दुसऱ्या डोळ्याचं करायला तुम्ही चालला। चाललो। अनुभव कसा आहे तिकडचा? एकदम फर्स्ट क्लास, व्यवस्था एकदम चांगली आहे। पैसे वगैरे घेतात? पैसे काय नाही घेत, म्हणजे जी पैसे भरून आपल्याला सुखसुविधा मिळत नाही ते त्याच्यापेक्षा चांगली, एकदम चांगली, भारी आहे। बाफना फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम सतत चालू आहे, काय सांगाल? एकदम चांगलं आहे। VIP ट्रीटमेंट आहे तिथे। VIP आहे? हां। आता डोळ्याने तुमच्या दिसतं का व्यवस्थित? हो हो हो। काका काय नाव तुमचं? काशीनाथ सुद्धा मोकल। डोळ्याचं ऑपरेशन झालं का? झालंय। कसा अनुभव आहे तिकडचा? एकदम उत्तम, एकदम उत्तम आहे। सुखसुविधा कशा आहेत? एकदम फर्स्ट क्लास। त्या टॉपचा आभार मानायला लागेल। अच्छा, पैसे वगैरे घेतात का? नाही, एकही रुपया नाही? एकही नाही। बरं, विशाल शेठ बाफना हे सगळेजण आयोजन करतोय, त्यांच्याबद्दल काय सांगाल? एकदम उत्तम आयोजन आहे सगळ्यांचं। आयोजन पण चांगलं आहे, नियोजन पण चांगलं आहे। आणि तुम्हाला आता व्यवस्थित वाटतंय का? हा, व्यवस्थित वाटतोय, दिसतंय वगैरे व्यवस्थित? दिसतंय व्यवस्थित। बाबा नाव काय तुमचं? बाळाराम सुदाम पाटील। तुम्ही ऑपरेशन केलं का? हो हो। अनुभव कसा आहे? अनुभव चांगला, अगदी सुरक्षित, आणि डोळ्यांचं ऑपरेशन डॉक्टरही चांगला केला। फॅसिलिटी कशा दिल्या जातात तिथं? फॅसिलिटी कशा दिल्या जातात तुम्हाला? सगळ्या चांगल्या। पैसे घेतात का? ना एक नाही पैसा सुद्धा नाही, उलट त्यांच्या थ्रूने आम्हाला नाश्ता पाणी जेवण बिवण व्यवस्थित टापटीपणे सगळ्या देतात? सगळं घेतात पण ते आणि आणतात पण तेच? हो हो। बाफना फाउंडेशन पेण रायगड आणि शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून तुम्ही म्हणालात तसे आता 6वं नेत्र तपासणी शिबिर आहे। या शिबिरामध्ये आपण प्रत्येक वेळेला साधारणतः 150 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करत असतो आणि त्याच्या तपासणी झाल्यानंतर ज्यांना मोतीबिंदू आहे असे मोतीबिंदूची 40 ते 45 लोक आपण आजच म्हणजे शिबिराच्या दिवशीच ऑपरेशनसाठी घेऊन जात असतो। आत्तापर्यंत साधारणतः 120 लोकांची आपण तपासणी केली आहे आणि अजूनही तपासणी प्रोसेसमध्ये आहे। तर ज्यांचे रिपोर्ट सगळे आपण त्यांचे BP बघणार, शुगर बघणार, डोळ्यावरचा प्रेशर बघणार, त्याचप्रमाणे त्यांची सॅक पेटेन्सी म्हणजे घशात पाणी येतं की नाही ते बघणार। हे सगळे रिपोर्ट नॉर्मल राहिले तर आज पण आपण 40 लोकांना ऑपरेशनसाठी घेऊन जाणार आहोत आणि सगळे ऑपरेशन्स सक्सेसफुल झाल्यामुळे लोक दुसऱ्या डोळ्याचं पण करून घ्यायला तयार होतात। त्याचप्रमाणे पेशंट स्वतः सांगतात आजूबाजूच्या लोकांना की इथे जा आणि ऑपरेशन करून घ्या आणि त्याच्यामुळे ह्या शिबिराला आपल्याला दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जे आपलं बाफना फाउंडेशनसोबत जैन हॉलमध्ये असतं तर त्याला एक उत्तम प्रतिसाद आपल्याला भेटतो आहे। फक्त मोतीबिंदूच नाही तर इतर लोकांचे काही डोळ्याचे दुसरे प्रॉब्लेम असतील, काचबिंदू असेल, पडद्याचं ऑपरेशन असेल, कोणाला डोळ्यावर मास आलेला असेल तर तीसुद्धा ऑपरेशन्स आपण मोफत करून देतो आहे। त्याच्यामुळे पेण आणि पेण परिसरातील अनेक वाडी वस्त्यावरील गोरगरीब लोक या शिबिरामध्ये येऊन त्याचा लाभ घेत आहेत। धन्यवाद। घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा।